की महिलांना 1500 रुपये देण्याच्या योजनेचा GR सरकारनं काढला। मंत्रिमंडळामध्ये जेव्हा एखाद्या निर्णयाला मान्यता दिली जाते तेव्हा त्या निर्णयाची लगेचच या ठिकाणी शासन निर्णय म्हणून GR काढला जातो। आता त्याला तांत्रिक त्यांनी कारण जोडलं की त्याला वेगळं हेड उपलब्ध नाही, वेगळी तरतूद अजून मंजूर झालेली नाही आणि मग GR कसा काढला। सरकारनं घेतलेल्या स्वतंत्र एखाद्या निर्णयाचा GR काढण्याचे अधिकार सरकारला आहेत। त्यामुळं मी सांगू का आपल्याला, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एवढे चांगले निर्णय घेतले ह्या अर्थसंकल्पामध्ये आणि त्याच्यामुळं ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली विरोधकांच्या, ज्यांना हे बघवत नाही कारण त्यांच्या काळात ते करू शकले नाहीत आणि आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ते केलं, त्याच्यामुळं ह्यांना पोटशूळ उठलेला आहे। त्याच्यामुळं आता हे वाटेल तसे बोलायला लागलेत। मी सभागृहामध्येच मगाशी त्यांना उत्तर दिलेलं आहे की शासनानं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एखादा निर्णय घेतला असेल तर तो शासन आदेशात GR मध्ये निर्गमित करण्याचे अधिकार सरकारला आहेत। कुठलाही हक्कभंग राज्य सरकारचा किंवा विधिमंडळाचा सरकारनं केलेला नाही। एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किंवा राज्याभिषेक हा तिथीप्रमाणे करणार, ह्याच्यावर विरोधक आरोप करतात। आपण या संदर्भामध्ये जो काही निर्णय घेतलेला आहे तो आपण तिथीप्रमाणे अनेक कार्यक्रम या ठिकाणी राज्यामध्ये करत असतो। आपण पाहिलं शिवराज्याभिषेक दिन रायगडावरती झाला, तो तिथीप्रमाणेच झाला। शिवजयंती आपण अनेक वेळा तिथीप्रमाणे करतो, काही लोक तारखेप्रमाणे करतात। हा अशा पद्धतीचा निर्णय हा निश्चितपणाने लोकभावनांचा विचार करून हा घेतलेला आहे। सर, ज्या मध्य प्रदेश धर्तीवरती लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात राबवली जाते, लगेचच 1 जुलैपासून ती योजना राबवण्यात येणार आहे। मात्र मध्य प्रदेशमध्ये त्या योजना 3 महिने लागले होते। कुठेतरी जी लोकसभेमध्ये पराजय महायुतीला झालेला आहे तो पराजय टाळण्यासाठी किंवा मतं वळवण्यासाठी हे सर्व घाई सुरू आहे असं त्या विरोधक टीका करतात। मला एक प्रश्न विचारायचा आहे विरोधकांना, निगेटिव्ह नकारात्मक मानसिकतेतनं ते कधी बाहेर येणार आहेत? त्यांनी अरे तुम्ही केलं का? तुम्ही तुमच्या हातात सरकार होतं तेव्हा तुम्ही केलं का? तुम्ही नाही ना केलं, आम्ही केलं तर आता एका महिन्यात कसं करणार, लगेच कसं लागू करणार? अरे त्यांना म्हणावं तुम्ही नकारात्मक मानसिकतेमधनं बाहेर या, आम्ही केलंय, जे करणार तेच सांगितलंय आणि जे सांगितलंय ते 100% करणार। मी आपल्याला सांगेन जेव्हा या सगळ्या योजना काल जाहीर केल्या त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष सुरू होईल तेव्हा कृतीतनं उत्तर आमचं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं या विरोधकांना देईल। मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला एकतरी मंत्रिपद मिळावं असं निर्णय माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा आहे। त्यामुळे मंत्रिमंडळाचे प्रमुख आणि नेते म्हणून विस्तार कधी करायचा, विस्तारात किती लोकांना संधी द्यायची, कोणाला द्यायची, याचा सगळा अधिकार हा मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे। तेच याच्यावर आपल्याशी बोलतील। शेवटचा प्रश्न, जी 60 वर्षाच्या लोकांसाठी जी तीर्थ योजना काढली, तीर्थयात्रा योजना काढली, त्याच्यावरती विरोधक आक्रमक झाले। त्यांनी सांगितलेलं का ती मतं कॅच करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, प्रत्येक बाबीचा मताशी संबंध जोडणं ही विरोधकांची सवय असेल। मला एक सांगा, आज सभागृहामध्ये एक लक्षवेधी सूचना सन्माननीय सदस्य प्रताप सरनाईकांनी मांडली आणि त्या लक्षवेधीमध्ये मागणी होती की मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही महाराष्ट्रामध्ये चालू करा। याला सकारात्मक प्रतिसाद सरकारनं दिला, याला सकारात्मक प्रतिसाद माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की सिनियर सिटीजनला, ज्येष्ठ नागरिकांना ही योजना लागू करण्याचा निर्णय सरकारनं आज विधिमंडळात जाहीर केला आणि त्याचे आदेश, त्याचा GR काढण्याचं काम तातडीनं सुरू करण्याचे आदेश मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले। त्याप्रमाणे विभागातल्या अधिकाऱ्यांना बोलून त्या GRचा मसुदा तयार करण्याचं काम सुरू आहे। उद्या किंवा परवा तो GRचा मसुदा माननीय मुख्यमंत्री महोदयांना दाखवून ती सुद्धा योजना तातडीनं महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी केली जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।